आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो संमेलन आंदोलनाच्या ठिकाणून जिल्हाधिकारी बोलतायत। रत्नागिरीचे काही क्षणांपूर्वी त्यांनी काल आपण एसडीओ राजापूरमध्ये जे विरोधक आणि समर्थक संघटना आहे त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासन यांनी एक बैठक ठेवला होता। त्या बैठकमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। मला वाटते 2-2.5 तास सगळे जे विरोधक आहे समर्थक आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा केली। तरीही आज रोजी जे आहे आपले ड्रिलिंग साइट जे आहे इथे जवळपास 300 ते 400 लोक इथे जमा झाले होते आणि आता त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्ही आज मी आमचे एसपी साहेब आणि आपले कोकण डिव्हिजनचे सन्माननीय आयजी साहेब ते सगळे इथे उपस्थित आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधला। आम्ही प्रशासन म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहेत। त्यांचे जे अडीअडचण आहे समस्या आहे त्यांच्यासोबत डेफिनेटली चर्चा करण्यासाठी आम्ही मागच्या 1 महिन्यापासून त्यांच्यासोबत चर्चा करतोय आणि आता सुद्धा पुढे सुद्धा आम्ही करणार आहेत। माझं ते सर्वांना हेच आव्हान आहे की आपले जे प्रतिनिधी आहे म्हणजे आपले प्रत्येक गावाचे कोणी प्रतिनिधी असेल ते प्रतिनिधीसोबत आम्ही कधीही तुम्ही त्यांच्या गावामध्ये सांगितलं प्रशासन त्यांच्या गावामध्ये जाईल त्यांच्यासोबत चर्चा करेल। तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये चर्चा करायची असेल तिथे आम्ही करणार आहेत। एसडीओ मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी सांगितलं तिथे आम्ही येऊन चर्चा करणार आहे। आणि गावकऱ्यांचा असा सुद्धा प्रश्न होता कालच्या चर्चेमध्ये असा सुद्धा प्रश्न होता की आम्ही जे शास्त्रज्ञ आहे सायंटिस्ट सोबत जे तांत्रिक गोष्टी आहेत त्यांच्याविषयी आम्हाला टेक्निकल गोष्टी क्लॅरिटी हवी आहे। त्या संदर्भात आम्ही काल इंडियन ऑइलचे जे एक्सपर्ट्स आहे CSIRचे जे एक्सपर्ट्स आहे आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड चे जे एक्सपर्ट्स आहे असं 4 एक्सपर्ट्स आम्ही काल बोलवलं आणि त्यांच्यासोबत संवाद सुद्धा झाला होता। परत मी जिल्हा प्रशासन म्हणून ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना विनंती करतो की चर्चासाठी कधीही आम्ही तयार आहे। तुम्ही आमच्यासोबत या आणि जे सगळे प्रश्न आहे त्यांचे डेफिनेटली आम्ही सोल्युशन देण्यासाठी आमचे प्रयत्न राहील। दुसरा विषय आहे जे सांगत येतं की तडीपार कोणाची झाली नाही आहे पण काय जिल्हाबंदी तालुकाबंदी आहे। आता ते त्यांचे नेता असेल त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करण्यासाठी आम्ही इंटरनली डिस्कस करतो आणि त्या अनुषंगाने निर्णय घेतो। आंदोलकांचं म्हणणं असं आहे की आम्ही चर्चेला तयार आहोत मात्र जे सॉइल टेस्टिंग आहे काम एकीकडे चालू आहे आणि तुम्ही चर्चेला नाही चर्चेला नाही ऑलरेडी चर्चा सुरू आहे। एप्रिल 10 पासून आम्ही प्रत्येक दिवशी चर्चा करतो। तुम्हाला माहिती असेल की आपण शनिवारी सुद्धा चर्चा केला होता त्यांच्यापूर्वी 12 एप्रिलला सुद्धा चर्चा केला होता आणि काल सुद्धा चर्चा केलेला आहे। आज सुद्धा आपण काही मिनिटापूर्वी चर्चा केला आणि हे सॉइल स्टॅटा टेस्टिंग आहे हे आता नवीन काही चर्चेला बोलवत नाही ऑलरेडी चर्चा होत आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की पुढील 3 दिवस आम्ही आंदोलन स्थगित ठेवतोय मात्र या 3 दिवस तुम्ही ते जे सॉइल टेस्टिंग आहे ते बंद ठेवायचे अधिक जे आमची तडीपार केली आहेत की मग ज्यांना तुम्ही अटक केलेलं आहे त्यांना सोडा आणि मग आम्ही 3 दिवसानंतर या 3 दिवसामध्ये आम्ही चर्चा करू असं ऑलरेडी चर्चा सुरू आहे। मी तेच पहिल्यापासून सांगतोय की मी तुम्हाला एप्रिल 10 पासून प्रत्येक तारीख देऊ शकतो। एप्रिल 10ला आपण मीटिंग घेतला एप्रिल 12ला घेतलेला आहे एप्रिल 17 नंतर एप्रिल 24 काल एप्रिल 27 आज सगळे ठिकाणी आपण चर्चा करतोय आणि मी आता सुद्धा त्यांना हेच आवाहन केलं की आपले जे लीडर्स आहे प्रत्येक गावापासून तुम्ही 2-2, 3-3 लोक द्या त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू। ओके आणि एक विषय सांगितलं की लाठीचार्ज जे विषय सांगितलेला आहे मी जिल्हा प्रशासन म्हणून म्हणजे पोलीसच्या वतीने नाही जिल्हा प्रशासन म्हणून त्यांचे मी रिपोर्ट घेतलेला आहे। मला वाटते काय थोडाफार हे त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी हे केलं पण कुठेही लाठीचार्ज झाला नाही ते एक आहे आणि दुसरं आहे की त्यामध्ये आमचे सुद्धा एक पोलीस कर्मी जखमी झालेले आहे। यस सर आता पोलिसांना उष्णतेचा त्रास झाला का काही झालाय का नाही असं काही झालं नाही आहे पण एक महिला कर्मचारीला पोलीस कर्मचारीला लागलेला आहे बाकी कुठल्याही प्रकारच्या काही अडचण नाही आणि लाठीचार्ज अजिबात झालेली नाही आहे। ग्रामस्थांकडून सांगण्यात येतं की लाठीचार्जमध्ये आमचे अनेक लोक जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। नाही मला वाटते इथे प्रत्येक गोष्टीच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग काढतात त्यांच्यामध्ये बघू काय आहे।
ग्रामस्थांमध्ये अशी आहे की ते एका मुलाला पोटावर त्यांनी लाठीने मारलेला आहे, वर मोठा उठलेला आहे. मला जे माहिती मला भेटलेलं आहे त्या प्रकारे असं काही नाही आहे. असं असेल मी डेफिनेटली व्हेरीफाय करतो. थँक्यू. थँक्यू.